TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधून रात्री अटक करण्यात आली आणि छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात ती काही दिवसापासून दबा धरून बसली होती। त्याच परिसरातील नागरिकसुद्धा आपल्यासोबत काय सांगाल, रात्री जे ते पोलिसांनी कारवाई केली, हेच ते समोरचं घर आहे, हे तुमचं सगळं शेजारी होतं, काय माहिती तुम्हाला? आम्हाला सर काहीच गोष्टीची कल्पना नव्हती। रात्री पण पोलीस होते त्यावेळेस पण आम्हाला एवढं काही लक्षात आलं नाही। त्यावेळेस आम्ही पण इथं नव्हतोच, सगळे कामधंदेवाले लोक आहे, आम्ही सगळे बाहेर होतो। आमची ड्युटी रात्री 10 वाजेपर्यंत असल्यामुळे मी रात्री 11 साडे 11ला घरी आलेलो। मला पण आता सकाळी माहीत झालं की असे लोक आपल्या शेजारी राहत होते, ते पण मीडिया आल्यानंतर आम्हाला समजलं। त्याच्यानंतर आम्हाला काहीच कल्पना नव्हती। फक्त आम्ही एक वयस्कर माणसाला आम्ही पाहिलेलं की तो म्हणजे काहीतरी सामान वगैरे घेऊन येत जात होतं, जेवणाचं सामान वगैरे होतं, बाकी दुसरं काहीच असं वाटलेलं नव्हतं। बरं, तुम्ही जे ते दैनंदिन काम करताना या घरातील हालचाली कशा होत्या सगळ्या? नाही, कधी काहीच पाहिलंच नाही सर। म्हणजे कोणी असंही तो घर 7 ते 8 महिन्यापासून रिकामच होतं, कारण की तो घर अगोदर ज्याचा होता त्यांनी तो विकलेला आणि ज्यांनी घेतलं तर मग त्याला मध्ये लोक यायचे, तर आम्हाला ते म्हणजे घर घेण्यासाठी यायचे की हा घर विक्री असल्यामुळं ते आम्हाला कल्पना होती। बस आम्हाला हे माहीत नाही की ते भाडेकरू आले किंवा मालक आले का कोण आला आणि किती लोक होते हे सुद्धा माहीत नव्हतं। आणि ते कधी आले, दिवसा आले, रात्री हे आले, हे पण माहीत नाही। फक्त आम्ही एक म्हातारा माणूस येताना जाताना पाहिला। मी कालच एक नोटीस केलं होतं की म्हातारा काहीतरी सामान घेऊन आलेला, खाण्याचं सामान, दूध वगैरे दिसत होतं त्याच्या हातामध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही काही लक्ष दिलंच नाही त्या गोष्टीकडे आणि कोणी असा विचारसुद्धा केला नाही की अशी लोक आमच्या एरियामध्ये येऊन राहतात म्हणून। बरं, तो साधारणपणे म्हातारा माणूस किंवा हे सगळे लोक यात किती दिवसापासून राहत असतील? नाही सर, फिक्स सांगता येणार नाही, पण 4 ते 5 दिवस झाले असून त्याच्या व्यतिरिक्त मला पण सांगता येणार नाही, कारण की मी पण नव्हतोच इकडं। मी 2-3 दिवसात अगोदर इथं गावात आलेलो, मी गावाकडे गेलेलो होतो मी स्वतः। या भागातील दुसरे नागरिक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, रात्री जे ती पोलिसांनी कारवाई केली त्यापूर्वी हा सगळा प्रकार इथं घडत होता? उस टाइम तो मैं वहाँ पर मौजूद नहीं था, लेकिन अभी आपसे मालूम पड़ा कि इतने बड़े ये TCS वाले निदा खान है, आपसे ये भी पता चला है मुझे। इतना कुछ मेरे को मालूमात नहीं है इसके बारे में। पण या सगळ्या भागात जे आहे ते निदा खान आणि त्याचे नातेवाईक राहत होते, या सगळ्या घटनेवरून जे आहे ते हा परिसर पुन्हा चर्चेत आला, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हाँ, वो तो आने वाला ना सर। भारत में सभी को कहीं भी घूमने का अधिकार है, तो कहीं भी रह सकते हैं। ऐसा ज़रूरी थोड़ी ना नारेगांव में क्या, वो तो मिसरवाड़ी में भी जा सकते थे, अपना बाईपास पे भी जा सकते। भारत में घूमने का तो संविधान अधिकार ही है ना सर। पण ते आरोपी आहे, फरार होते। अब ते आम्हाला माहिती नव्हतं ना, तो किसको कैसा आरोपी बोलेंगे सर आप? अब हम लोग साथ में रहते, इधर कोई आके जा रहा है तो उसको आरोपी नहीं बोल सकते ना अपन डायरेक्ट सर। ये तो आपको घर ज़्यादा है, किराएदार आते जाते नहीं, वो तो आपके ज़रिए पता ही चल रहा है कि वो आरोपी है बोल के। काय सांगत होते तुम्ही? मला इधर भाड़ेकरू लोग ज़्यादा है, इधर आते जाते रहते हैं। अब हमको थोड़ी पता है कि कौन कैसा है। तो अभी ये घर तो बहुत दिनों से बंद भी पड़ा हुआ था, अभी आए लोग, मगर हमको पता ही नहीं कि ये यहाँ ऐसे लोग रह रहे। आप आने के बाद हमको मालूम पड़ा, बाकी इसके बारे में हमको कुछ भी आइडिया नहीं है। नक्कीच आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव कौसर पार्क परिसरातील ही सगळी घटना आहे आणि त्या सगळ्या परिसरातील नागरिक आहेत जे या सगळ्या घराच्या आसपास राहत होते। मात्र यांनाही फारशी कल्पना नाही। मात्र एक जे आहे ते म्हातारा वृद्ध व्यक्ती या घरातून यायचा जायचा, सामान घेऊन यायचा, अशी सुद्धा माहिती या सगळ्या भागातील नागरिकांनी दिली। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।